पाहूया। तर जयकुमार गोरे प्रकरणामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा हात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। सुळे आणि रोहित पवार आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले दिले जात आहेत। कोरटकर प्रकरणामध्ये आता सध्या सुनावणी सुरू आहे। लावलेल्या कलमानुसार 7 वर्षाच्या आत शिक्षा मग अटक का असा सवाल इथे ॲडव्होकेट घाग यांनी केलाय। सुनावणी जी आहे ती सुरू आहे आणि आता त्या संदर्भात कोरटकरची सुनावणी सुरू झाली आहे। ऑडिओ सॅम्पलसाठी पोलिसांनी का नाही बोलावलं असा ॲडव्होकेट घाग यांनी सवाल केलाय। ऑडिओ सॅम्पलसाठी पोलिसांनी का नाही बोलावलं असा युक्तिवाद ॲडव्होकेट घाग यांनी केलाय। घाग हे कोरटकरचे वकील आहेत। कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना अटक कशी, आम्ही सर्व नियमांचं पालन केलं असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलंय। सीडीआर पोलिसांकडे आहे तो तपासा, कोठडीची गरज नाही असं ॲडव्होकेट घाग यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। आरोपीला सॅम्पल घेण्यासाठी कधीही बोलवा, ते थोडी कंठ बदलणार आहेत असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलंय। अंतरिम जामीन दरम्यान सॅम्पल का नाही घेतले असा सवाल ॲडव्होकेट घाग यांनी केलेला आहे। आता व्हॉइस सॅम्पल घेण्याची गरज काय, कोरटकरचे वकील ॲडव्होकेट घाग यांनी हा सवाल उपस्थित केला। तर घटनेचं गांभीर्य मोठं आहे म्हणून अटकेची कारवाई असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कोरटकर संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। घटनेचं गांभीर्य मोठं म्हणून अटकेची कारवाई केली असं सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर कोरटकरच्या वकिलांकडनं जो युक्तिवाद करण्यात आला त्याला सरकारी वकिलांकडनं हे उत्तर, घटनेचं गांभीर्य मोठं आहे म्हणून अटकेची कारवाई असा युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। ऑडिओ सॅम्पलसाठी पोलिसांनी का बोलावलं नाही असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट घाग हे कोरटकरचे वकील आहेत। घटनेचं गांभीर्य मोठं म्हणून अटकेची कारवाई असं सरकारी वकिलांनी यावेळेला युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर युक्तिवाद संपलेला आहे आणि पोलिसांकडनं आता 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। कोरटकर प्रकरणामध्ये आता युक्तिवाद संपलेला आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, कोरटकर प्रकरणामध्ये आता कोर्टामधला युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो आता संपलेला आहे। कोर्ट नेमकं काय म्हणतंय, काय निर्णय देतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पोलिसांकडनं काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले, त्यामध्ये युक्तिवाद संपलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आता कोठडीवर निर्णय। पोलिसांकडनं 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। आम्ही केलेली कारवाई योग्य असल्याचं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। कोरटकर प्रकरणाचा युक्तिवाद हा संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात पोलीस कोठडीची जी मागणी करण्यात आलेली आहे त्यावर निर्णय येईल। तर पोलिसांकडनं जे मुद्दे मांडण्यात आले त्यामध्ये पत्नीच्या माध्यमातून त्यांना मोबाईल सोपवला, मात्र अवमानकारक आक्षेपार्ह विधान प्रकरण गंभीर आहे त्यामुळे अटकेची गरज होती असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। अटकेपूर्वी आरोपीच्या पत्नीला या संदर्भात कल्पना दिली होती असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। घटनेचं गांभीर्य मोठं आहे म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। ऑडिओ सॅम्पलसाठी पोलिसांनी का नाही बोलावलं असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना अटक कशी, आम्ही सर्व नियमांचं पालन केलं असं ॲडव्होकेट घाग यांचं म्हणणं आहे। तर सीडीआर पोलिसांकडे आहे तो तपासा, कोठडीची गरज नाही असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलंय। आरोपीला सॅम्पल घेण्यासाठी कधीही बोलवा, ते थोडी कंठ बदलणार आहेत असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलंय। अंतरिम जामीन दरम्यान सॅम्पल का नाही घेतले असा सवाल ॲडव्होकेट घाग यांनी केलाय। आता व्हॉइस सॅम्पल घेण्याची गरज काय, कोरटकरचे वकील ॲडव्होकेट घाग यांनी कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान हा सवाल केलेला आहे। तर मीडिया ट्रायल सुरू आहे त्याच दबावातून अटक केली असं कोरटकरच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कोरटकरचे वकील आहेत ॲडव्होकेट घाग, त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की 12 वाजता फोन आला, 3 वाजता ऑडिओ व्हायरल केला, हे जाणून बुजून करण्यात आलं असं ॲडव्होकेट घाग यांनी कोर्टात म्हटलंय। तर पहिल्या दिवसापासून सांगतोय तपासामध्ये सहकार्य करणार मग अटक का असा युक्तिवाद ॲडव्होकेट घाग यांनी केलाय। लावलेल्या कलमानुसार 7 वर्षाच्या आत शिक्षा मग अटक का असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलं। कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले देखील देण्यात आलेले आहेत। कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती असं आरोपीचे वकील घाग यांनी म्हटलेलं आहे। कोरटकरवर लावलेल्या कलमानुसार अटकेची गरज नव्हती असं आरोपीच्या वकिलांनी म्हणजे ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलेलं आहे। तर युक्तिवाद संपलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता कोठडीवर निर्णय अपेक्षित आहे। पोलिसांनी कोरटकरची 7 दिवसाची कोठडी मागितली आहे। आम्ही केलेली कारवाई योग्य असल्याचं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। कोरटकरचे वकील आहेत ॲडव्होकेट घाग आणि आता प्रशांत कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकर याच्यावरची सुनावणी संपलेली आहे, युक्तिवाद संपलेला आहे। प्रशांत कोरटकर याला कोर्टाच्या बाहेर आणण्यात आलं।
पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातला युक्तिवाद झालेला आहे. कोरटकरचे वकील यांनी काही सवाल उपस्थित केले युक्तिवादादरम्यान. आता कोर्टाचा निर्णय जो आहे तो काही वेळातच येऊ शकतो. कोरटकरला काय शिक्षा सुनावली जाणार किंवा काय निर्णय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आम्ही केलेली कारवाई योग्य असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. पोलिसांकडून 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. अधिक चौकशी त्याची करायची आहे. डेटा डिलीट केलेला आहे तो रिकव्हर करायचा आहे. तसंच व्हॉइस सॅम्पल घ्यायचं आहे असं देखील पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं. कोरटकरची सुनावणी संपली आणि कोरटकरला आता कोर्टाच्या बाहेर आणण्यात आलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. अटकेपूर्वी आरोपीच्या पत्नीला कल्पना दिलेली सरकारी वकिलांकडून असं सांगण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे. घटनेचं गांभीर्य मोठं आहे त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. ऑडिओ सॅम्पलसाठी पोलिसांनी का नाही बोलावलं असा सवाल कोरटकरचे वकील ॲडव्होकेट घाग यांनी उपस्थित केला. तर कोरटकर संदर्भात कोर्टातली सुनावणी संपलेली आहे. कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना अटक कशी? आम्ही सर्व नियमांचं पालन केलेलं आहे असा युक्तिवाद कोरटकरचे वकील ॲडव्होकेट घाग यांनी केलाय. सीडीआर पोलिसांकडे आहे तो तपासा, कोठडीची गरज नाही असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलं. तर आरोपीला सॅम्पल घेण्यासाठी कधीही बोलवा, ते थोडीच कंठ बदलणार आहेत असा युक्तिवाद ॲडव्होकेट घाग यांनी केलाय. तर कोरटकरची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे.